तुम्हाला माहिती आहे का, ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं ते जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा भारतासमोर अक्षरशः भिकारी होते. 16व्या शतकात जेव्हा युरोपियन्स भारतात व्यापार करण्यासाठी धडपडत होते तेव्हा भारत हा एक ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर हाऊस होता. मुघल काळात भारताचा जागतिक जीडीपी मधील वाटा तब्बल 24.3% आणि 27%च्या घरात होता, जो त्यावेळेसच्या संपूर्ण वेस्टर्न युरोपपेक्षाही जास्त होता. आपली ही प्रचंड संपत्ती कोणाला लुटून आलेली नव्हती, तर ती आपल्या जबरदस्त ट्रेड ऑफ मोनोपली आणि मॅन्युफॅक्चरिंगमुळे होती. टेक्सटाईल, शिप बिल्डिंग आणि मसाल्यांच्या व्यापारात भारत जगात सर्वात पुढे होता. तुम्हाला ऐकून धक्काच बसेल, पण 1493 ते 1930 या काळात जगात जेवढं सोनं उत्पादित झालं त्यातील तब्बल 14% सोनं एकट्या भारताने स्वतःकडे खेचून आणलं होतं. पण मग असं काय झालं की हाच देश गरीब झाला? अनेकदा असा खोटा नॅरेटिव्ह पसरवला जातो की ब्रिटिशांनी भारताला मॉडर्न आणि श्रीमंत बनवलं, पण वास्तवतः त्यांनी इथल्या मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम अक्षरशः उद्ध्वस्त केल्या. इंग्रजांच्या 2 शतकांच्या भयानक लुटमारीनंतर 1950 मध्ये भारताचा तोच जागतिक जीडीपी मधील वाटा अवघ्या 3% ते 4.2% इतक्या भयंकर पातळीवर खाली घसरला होता. थोडक्यात सांगायचं तर इंग्रज इथे विकास करायला नाही, तर भारताची सोन्याची चिडिया ओरबडायला आले होते. तुम्हाला भारताच्या इतिहासाची ही इकॉनॉमिक बाजू कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या या नवीन ऐतिहासिक सिरीजसाठी यशक्स मराठीला लगेच फॉलो करा.